वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा। बाळासाहेब आंबेडकर तू मागे पडो, बाळासाहेब आंबेडकर तू मागे पडो। सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित मंचावरती उपस्थित अशोक भाऊ सोनवणे, निलेश भाऊ विश्वकर्मा, आनंददादा जाधव, आत्ताच आपल्या समोर मार्गदर्शन करून गेले असे अबुलभाई खान, आपले लोकप्रिय उमेदवार, तसेच फारुख सर अहमद, तैयबजी जफर आणि इथे उपस्थित तमाम माझ्या माता भगिनींना, इथे उपस्थित वडीलधारी मंडळींना आणि तमाम युवा कार्यकर्त्यांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातू आणि जय भीम। मित्रांनो, आज इथे वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा आहे आणि आता बघा, याच स्टेजचा फोटो काढून, याच मंचाचा फोटो काढून, याच पोडियमचा फोटो काढून उद्या आपल्यापैकीच काही बाणकुळं चालू करतील की वंचितच्या सभेमध्ये भगवा पोडियम कसा लागला आणि आपल्यामधलीच काही लोक फोटो काढून व्हॉट्सअप वरती फिरवतील। पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की आतापर्यंत बीजेपीनी आणि इकडच्या मनुवादी ताकदींनी चोरी केली आहे आणि ती प्रत्येक गोष्टीची चोरी केली आहे आणि त्याच्यामधली एक चोरी ही आपल्या रंगाची पण केलेली आहे। आता भगवा रंग इकडच्या भाजपच्या आणि शिवसेनेच्या बापाची मक्तेदारी आहे का? आपण नीट समजून घ्या। तमाम बहुजन लोकांचा आणि तमाम बहुजन समाजाचा रंग आहे हा भगवा। वारकरी संप्रदायाचा रंग आहे हा भगवा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा रंग आहे हा भगवा। आपण गौतम बुद्धांची प्रतिमा बघा, अंगावरती कपडे असतात, कुठल्या रंगाचे कपडे असतात? आपण कोणतेही भिक्खू बघा, बंदेजी बघा, त्यांच्या अंगावरचं चिवर कोणत्या रंगाचं असतं? तर जसं या भाजपनी इकडच्या लोकांची, या राज्याची आणि काही पक्षांची लूट केली आहे, तसंच त्यांनी आपल्या रंगाची पण चोरी केली आहे, आपण सर्वांनी लक्षात घ्या। आणि ही लढाई बीजेपीनी जे जे चोरी केलंय ते सगळं त्या चोरांकडनं परत आणण्याची ही लढाई आहे आणि आजच्या आजच आपण ते परत आणू। तसंही तुम्हाला दिसेल की या भारतातले जितके पण चोर आहेत त्या शिवाजी पार्क वरती जमा झालेले दिसतात आपल्याला। आणि याच पद्धतीने सांगतो की ह्या चोरांना बाकीचे जितके अलिबाबा आणि 40 चोर गोळा करायचे असतील, ते शिवसेनेतले चोर असू देत, भाजपमधले चोर असू देत, चोरी करणारे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी असू देत, चोरी करणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असू देत किंवा टोल नाक्यांवरनं चोरी करणारे राज ठाकरे असू देत, त्या सगळ्या चोरांना पुरून उरायला एक पक्ष या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये काफी आहे, तो पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी। आणि आपण एक गोष्ट समजून घेऊयात की आज मुंबईमध्ये मोठ्या जोरामध्ये प्रचार चालू आहे, प्रत्येक पक्षाचा प्रचार चालू आहे, पण मुंबईमधल्या हालत, मुंबईचे प्रश्न ह्याच्याबद्दल कोणी बोलायलाच तयार नाही। आपण आपल्याच भागामधला प्रश्न घेऊयात। कितीतरी वर्ष आपल्या भागामधले, बरकत अली मधले, वडाळ्यामधली लोक भांडतायत की या एरियामध्ये एक शाळा पाहिजे, चांगली दर्जाची शाळा पाहिजे, एक हॉस्पिटल पाहिजे, पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे, ड्रेनेजचा आणि नाल्यांचा प्रश्न सुटला पाहिजे, पण त्याच्याबद्दल कोणीही बोलायला तयार नाही। इकडच्या लोकांना काय पडलंय की मी हिंदू तो मुस्लिम, मी मुस्लिम तो हिंदू, ह्यांनी 50 खोके घेतले, तो गद्दार, शिवसेना माझी, शिवसेना त्याची, राष्ट्रवादी याची, राष्ट्रवादी त्याची। अरे राष्ट्रवादी कोणाची असू द्या,
घड्याळ कोणाचाही असू द्या, जोपर्यंत नरेंद्र मोदी सत्तेत आहेत तोपर्यंत टाइम वाईटच चालणार आहे. आणि ही लोक प्रचार करतात, ही लोक प्रचारासाठी आपल्याला वेठीस धरतात. आपल्या सर्वांना माहिती आहे वडाळ्यामधली घटना आहे, घाटकोपर मधली घटना आहे की 5 दिवसापूर्वी मोठं वादळ आलं होतं. त्या वादळामध्ये एक मोठा होर्डिंग पडला. आपल्या इकडे लोखंड पडलं. मागच्याच बाजूला इकडे घटना झाली अँटॉपिलच्या रस्त्यावरती, तिकडे लोखंड पडलं. घाटकोपर मध्ये एक मोठा होर्डिंग पडला, 120 बाय 120 300 टनाचा होर्डिंग पडला आणि अख्खा पेट्रोल पंप त्याच्या खाली दाबला गेला. आता आपण ह्याच्याबद्दल काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. नरेंद्र मोदींची रॅली त्याच रस्त्यावरनं 2दा गेली आणि एकदाही नरेंद्र मोदी तिकडे त्या लोकांची चौकशी करायला थांबले नाहीत, तिकडच्या लोकांना काय इजा झाली ती बघायला थांबली नाही. 3दा रॅली गेली त्यांची त्या रस्त्यावरनं. आज तुम्ही घाटकोपरच्या लोकांना फोन करा, त्या खाली ज्या बॉडी साचल्यात, 19 लोकांचा मृत्यू झाला त्या घाटकोपरच्या होर्डिंग खाली. 19 लोकांच्या ज्या बॉडी साचल्यात त्या बॉड्यांचा आज वास यायला लागलाय तिकडच्या नागरिकांना, पण एकदाही नरेंद्र मोदींना किंवा उद्धव ठाकरेंना तिकडे जाता आलं नाही. 3दा रॅली समोरनं गेली. 7 दिवस झालं तिकडे बीएमसी ची लोक, पोलीस प्रशासनाची लोक, फायर ब्रिगेड वाले, अँब्युलन्स वाले तिकडे काम करतायत. तिकडे अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढतायत. तिकडे अडकलेल्या नागरिकांच्या ज्यांनी त्यांचा जीव गमावलाय त्या लोकांचे मृतदेह बाहेर काढण्याचं काम करतायत, पण एकदाही कोणीही त्यांची तपासणी केली नाही. आणि इकडे जे पोलीस उभे आहेत त्यांना माझं विनंती आहे की दादा तुम्ही पण उघडा डोळे बघा नीट. तुमचे सहकारी 7 दिवस रात्र तिकडे काम करतायत. तुमच्या सहकार्यांना सुद्धा इकडचे सत्ताधारी नोकरासारखं वापरतायत. एकदाही पोलीस प्रशासनाला, बीएमसीला, अँब्युलन्स वाल्यांना, फायर ब्रिगेड वाल्यांना एकदाही जाऊन भेट दिली नाही. ना मुख्यमंत्र्यांनी दिली नाही, ना पंतप्रधानांनी दिली नाही, किंवा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्यांना भेट दिली नाही. आणि ह्याच्यामध्ये सगळे सामील आहेत. मुख्यमंत्र्याकडे अथॉरिटी आहे. जर तो इल्लीगल होर्डिंग आहे, जर तो होर्डिंग अनधिकृत आहे तर लगेचच्या लगेच ती होर्डिंग काढायची आदेश, ऑर्डर हे मुख्यमंत्री देऊ शकले असते, पण त्यांनी तो दिला नाही. ते होर्डिंग पडल्यानंतर त्याच्या खाली 19 लोकांचा जीव गेल्यानंतर मग आपल्या मुख्यमंत्र्यांना जाग आली आणि मग आजूबाजूचे होर्डिंग काढायचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला. आणि उद्धव ठाकरेंकडे बीएमसी होती, त्या शिवसेना उबाटाकडे बीएमसी होती. जेव्हा या भावेश भिडेला या सरकारने कॉन्ट्रॅक्ट दिला की तू इकडे इल्लीगल होर्डिंग उभं कर, त्या भावेश भिडे कोणत्या पक्षाकडनं लढला होता निवडणूक, तर शिवसेनेकडनं लढला होता निवडणूक. त्यांच्याच माणसाला परवानगी दिली की तू इकडे इल्लीगल होर्डिंग उभा कर, अनधिकृत होर्डिंग उभा कर. आणि तो होर्डिंग पडल्यानंतर सगळी लोक हात वर करतात. ही आपली परिस्थिती दिसते. दुसऱ्या बाजूला आपल्या सगळ्यांनी एक व्हिडिओ बघितला असेल की नरेंद्र मोदीची रॅली आहे. आता नरेंद्र मोदींनी गेल्या 15 वर्षात 10 वर्षामध्ये काम असं करून ठेवलंय की त्यांना कुत्रा पण बघून विचारत नाही, म्हणून लोक जमत नाहीत रॅलीला. तर ह्यांनी काय केलं, 2 मेट्रो स्टेशन बंद केले, एक रेल्वे स्टेशन बंद केला, लोकांना 2 तास आतमध्ये दांबून ठेवलं. आणि मोदीची रॅली आली कीच दरवाजे उघडले की लोकांना वाटेल बघा मोदींच्या रॅलीला केवढी मोठी गर्दी आहे. आधी पैसे तरी द्यायचे, आता हे चिंदी चोर पाकिटमार पैसे द्यायचे तर लोकांना आतमध्ये रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये दांबून ठेवतात. आणि ह्याचा बदला, ह्याचं उत्तर मुंबई नक्कीच या दोन्ही पक्षांना मतदानातून देईल याची मी खात्री आज तुमच्या समोर उभं राहून बाळगतो. आणि ह्या सगळ्यांची अशीच फसवेगिरी चालू असते, या लोकांची अशीच दहशतवाद चालू असतो. आणि या लोकांचा इकडच्या नागरिकांसाठी, इकडच्या नागरिकांच्या प्रश्नांसाठी आणि इकडच्या नागरिकांच्या हितासाठी आवाज उचलायचा आजही ताकद नाही. इकडे इतके वर्ष झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या, वस्त्यांमध्ये राहणाऱ्या, चाळींमध्ये राहणाऱ्या लोकांचा समस्या होती की MMRDA चे लोक, हायवे अथॉरिटीज वाली लोक, बीएमसी ची लोक, त्याच पद्धतीने रेल्वेची लोक येऊन आपल्या वस्त्या खाली करतायत, आपल्या जागा बळकवतायत, आपल्या झोपडपट्ट्या उद्ध्वस्त करतायत.
आपल्या चाळी पाडतायत आणि त्याच्या बदल्यात आपल्याला पुनर्वसन किंवा मोबदला मिळत नाहीये. हा मुंबईमधल्या नागरिकांची सर्वात मोठी समस्या आहे. पण त्याच्याबद्दल ना महाविकास आघाडी आवाज उचलायला तयार आहे किंवा ना महायुती आवाज उचलायला तयार आहे. कारण आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या सर्वांचं साठलोट इकडच्या बिल्डर्सची आहे. मंगल प्रभात लोढा हा भाजपमध्ये, तर दुसरा बिल्डर हा युबीटी मध्ये, तिसरा बिल्डर काँग्रेसमध्ये, चौथा बिल्डर आणि बाकी सगळे बिल्डर हे शरद पवारांबरोबर आहेत. आणि ह्या बिल्डरच्या हुकुमशाही विरुद्ध, या बिल्डरांच्या दडपशाही विरुद्ध जर कोण आवाज उचलत असेल तर तो फक्त आणि फक्त वंचितचा सामान्य कार्यकर्ता आणि अजून कोणी नाही उभत आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, याच्या आधी पण वंचित बहुजन आघाडीने हीच भूमिका घेतली होती की जर तुम्हाला इकडच्या बिल्डरांनी, गुंड्यांनी तुम्हाला बाहेर काढायचा प्रयत्न करा तर वंचित बहुजन आघाडीच्या कोणत्याही एका कार्यकर्त्याला आवाज द्या, त्या गुंड्याला त्याच्या जागेवरती आणण्याचं काम आमच्या पद्धतीने वंचितचे कार्यकर्ते नक्की करतील. कारण जर इकडे एक वंचितचा कार्यकर्ता पेटला तर या मुंबईमध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांपेक्षा मोठा गुंडा अजून पैदा नाही झाला, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ह्यांची फसवेगिरी अशीच चालू राहणार आहे. आणि ह्यांची फसवेगिरी थांबायची असेल तर आपल्या सर्वांसमोर एकच उपाय आहे, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. कारण आज लोक किती बोंबलून बोंबलून सांगत असतील की महाविकास आघाडीची ताकद आहे, शिवसेनेची ताकद आहे. शिवसेनेची ताकद असेल त्यांच्या घरी, पण आज रस्त्यावरती काँग्रेस किंवा राष्ट्रवादीची लोक पण सुद्धा शिवसेनेचं काम करायला तयार नाहीयेत, अशी आपल्याला परिस्थिती दिसते. कारण उद्धव ठाकरेंचं ठरलेलं आहे, किती खासदार आले तरी शेवटी जाणार आहेत कोणाबरोबर? भाजप सोबत. त्यांचं आत्मधन ठरलेलं आहे की सत्ता नो यो ना नयो, आपण भाजप बरोबर जायचं. आणि बनून बाळासाहेब आंबेडकरांनी जेव्हा युतीची चर्चा चालू होती तेव्हा शिवसेनेला सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला लिहून द्या, तुमची सत्ता आली किंवा नाही आली, तुमचे उमेदवार निवडून आले किंवा नाही आले, तुमचे निवडून आलेले उमेदवार आणि तुमचा उभा पक्ष हा भाजप बरोबर जाणार नाही असं आम्हाला लिहून द्या. आणि तेव्हा शिवसेनेच्या संजय राऊतनी असं लिहून द्यायला नकार दिला होता. त्यांनी म्हटलं होतं आम्ही 5 वर्षांची गॅरंटी नाही देऊ शकत, आम्हाला आमचे सर्व दरवाजे उघडे ठेवायला लागतात. आता तुम्ही मला सांगा की भाजपला हरवायचं म्हणून शिवसेनेला आपण मतदान केलं आणि शिवसेनाच जर भाजपमध्ये गेली तर येडा कोणाचा कटणार आहे? येडा कोणाचा कटणार आहे? आपला. आणि आपण येड्यामध्ये कटणार आहोत का? मागची लोक सांगा, तुम लोग येडे में कटना चाहते हो क्या? नहीं. और येडे में कटना नहीं है तो शिवसेना का वोट देना नहीं है, क्योंकि ये सब अंदर से मिले हुए. इनका कैसे रहता कि जिधर सत्ता उधर अपना पत्ता. अभी आप लोग मेरे को बोलो कि अगर देवेंद्र फडणवीस 2019 में ही उद्धव ठाकरे को चीफ मिनिस्टर बनाते थे तो उद्धव ठाकरे महाविकास आघाड़ी में आते थे क्या? आते थे क्या वो? नहीं, बिल्कुल नहीं आते. हा बघा, आता ती बस गेली तो बघा, आचारसंहितेचा भंग तुमच्या समोर दाखवतो. बीएसटीच्या बसवरती पक्षाचे झेंडे लावून चाललेत. पोलीस प्रशासनाने, इलेक्शन कमिशनने याच्यावर ताबडतोब ऍक्शन घेतली पाहिजे की तुम्ही बीएसटीच्या बसेस, सरकारच्या बसेस तुमच्या पक्षाच्या सभा घ्यायला कशा वापरतात ह्याच्यावरती तातडीने खुलासा दिला पाहिजे. आणि असाच आचारसंहितेचा भंग होत राहील जर आपण यांना सत्तेमध्ये बसू दिलं तर. तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला लाईव्ह उदाहरण दाखवलेलं आहे. बीएसटीच्या बसेस कोणाच्या आहेत? भाजपच्या बापाच्या बसेस आहेत का त्या? नागरिकांनी नाही वापरले तर कोण वापरणार? मोदीजी वापरणार आहेत बसेस आपल्या. आणि हे समजून घ्या, असा हे सत्तेचा गैरवापर करतात, अशीच हे लोक संविधानाचं उल्लंघन करतात आणि असाच हा लोक सत्तेचा गैरवापर करून ह्यांची मक्तेदारी चालू ठेवत राहतात. आणि अशा पद्धतीने चालू राहिलं तर उद्या हे लोकल्स पण स्वतःसाठी खासगी करून टाकतील, आपले रस्ते पण खासगी करून टाकतील
आणि हे आपल्या प्रॉपर्टीचं खासगीकरण थांबवायचं असेल तर आपल्याला बीजेपीला सत्तेच्या बाहेर काढायला लागणार आहे. हे आपण सर्वांनी नीट लक्षात घेतलं पाहिजे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आज दुसऱ्या बाजूला दुसऱ्या वाल्यांचं नाटक काय चालू आहे ते पण तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आज पण उद्धव ठाकरे म्हणतात की माझं आणि नरेंद्र मोदींचं काय वाईटच नाहीये, नरेंद्र मोदींनी मला दूर केलं म्हणून मी इकडे आलो. आता मला सांगा, असं कोण दूर करतं की तुम्ही दूर होऊन डायरेक्ट मुख्यमंत्रीच बनून जाता? आणि आजही त्यांचं आतमधनं बोलणी चालू आहे, आजही त्यांची शक्यता आहे. जेव्हा उद्धव ठाकरे भाजप बरोबर होते तेव्हा उद्धव ठाकरेंना किंवा शिवसेनेच्या कोणत्याही माणसाला भाजपच्या अत्याचाराविरुद्ध तुम्ही आवाज उठवताना ऐकलेलं का? जाती अत्याचाराच्या विरुद्ध आवाज उठवताना ऐकलं होतं का? मुसलमान बांधवांच्या हक्कासाठी आवाज उठवताना ऐकलं होतं का? किंवा साधं जय भीम म्हणताना ऐकलं होतं का? नाही. यांचा फैंसी ड्रेस कंपटीशन चालू असतो. वो फैंसी ड्रेस कंपटीशन है कैसे मैं बताता हूं. जब भी वो बीजेपी के साथ रहते तभी अंग पे भगवा कपड़ा आता, हाथ में रुद्राक्ष की माला आती, और जब भी महाविकास आघाड़ी में जाते तो बराबर गले में हरा दुपट्टा आ जाता, नीला दुपट्टा आ जाता. अचानक से ये ब्राह्मण लोग जय भीम बोलने लग जाते और सर पे टोपी भी चढ़ जाती. वापस बीजेपी में जाएंगे तो वापस फैंसी ड्रेस कंपटीशन, पार्टी चेंज, कपड़ा चेंज, वापस गले में भगवा कपड़ा और हाथ में रुद्राक्ष की माला. तो ये फैंसी ड्रेस कंपटीशन पे विश्वास मत रखो, क्योंकि तुम किसी भी तरफ किसी भी पार्टी को वोट दो, वो जाने वाले तो है भाजपा के साथ. और आप लोग एक देख लीजिए कि आज की तारीख में आज भी संजय राउत और उद्धव बाला साहब ठाकरे ये बोल रहे हैं कि हमने बाबरी गिराई, हमने बाबरी शहीद की. मुंबई में 92 के रायट्स हुए, 98 के रायट्स हुए, तभी श्री कृष्ण कमीशन का रिपोर्ट में यह है कि जितने भी लोगों ने हम पे अत्याचार किया तो वो लोग अत्याचार करने वाले, मुंबई जलाने वाले लोग ये शिवसेना के लोग थे. उसमें बाला साहब ठाकरे और उद्धव ठाकरे का हाथ था, ये ना भूलना. और दूसरी तरफ ये भी जान लेना की मुंबईमध्ये सगळ्यात पहिले आपल्या बांधवांवरती, बौद्धांवरती, दलितांवरती जो अत्याचार चालू केला तो कोणी चालू केला? शिवसेनेनी चालू केला. शिवसेनेनी आपल्या लोकांवरती अत्याचार चालू केला, दगड धोंडे फेकणं चालू केलं. आपल्याच पक्षामध्ये काम करतात, त्यांचे भाऊ होते, त्यांचे भाऊ वरली बीडीडी चाळमध्ये राहत होते. भागवत जाधव होतं त्यांचं नाव, माहिती आपल्याला. भागवत जाधव किती लोकांना माहिती? हात वर करा. चळवळीतल्या जुन्या जाणकार लोकांना सगळ्यांना माहिती असतील भागवत जाधव. त्यांची मृत्यू कशी झाली? वरनं पाटा टाकला डोक्यात. कोणी टाकला पाटा डोक्यात? कोणी टाकला पाटा डोक्यात? शिवसेनानी टाकला. आणि का टाकला? कारण फक्त आणि फक्त ते दलित होते आणि ते सरकारी नोकरीवरती कामाला जात होते. एवढं इकडच्या जातीवादी शिवसेनेच्या डोळ्यात खुपलं आणि त्यांनी बिल्डिंग वरनं दगड, पाटे आणि धोंडे फेकून आपल्या लोकांना काम मारायचं काम केलं होतं. हा जातीवादी इतिहास आहे शिवसेनाचा. आज त्यांनी जय भीम म्हटलं, गळ्यात हिरवं कापड घातलं किंवा निळं कापड घातलं तरी त्यांच्या आजच्या फॅन्सी ड्रेसवरती तुम्ही विश्वास नका ठेवू. त्यांचा इतिहास काय आहे तो जाणून घ्या. त्यांनी वर्लीच्या बीडीडी चाळीमध्ये दररोज आपल्या लोकांवरती जे कामाला जायचे त्यांच्यावरती दगड, धोंडे, पाटे फेकण्याचं काम केलं होतं. आणि तेव्हा आपल्या चळवळीमधल्या, आपल्या समाजामधल्या तरुणांना एक आक्रमक भूमिका घेऊन बाहेर पडायला लागलं होतं आणि त्यांना आज आपण आंबेडकरवादी चळवळीतले पॅन्थर म्हणून ओळखतो. आणि हा मुंबईतला इतिहास आहे की जेव्हा दलितांचे, आंबेडकरवाद्यांचे पॅन्थर रस्त्यावर येतात ना, तेव्हा शिवसेनेचे वाघ घरी बसतात. आणि याच शिवसेनेचा तुम्हाला एक डायलॉग आठवत असेल, याच शिवसेनेचे जे फाउंडर होते त्यांचा एक डायलॉग आपल्याला आठवत असेल की तुमच्या घरात नाही पीठ पण तुम्हाला पाहिजे विद्यापीठ. आज आपण ह्या लोकांना सांगूया की आपल्या घरामध्ये पीठ पण आहे आणि आमच्या बापाच्या नावावर विद्यापीठ पण आहे.
आणि तुम्ही भाजप बरोबर असाल, तुम्ही काँग्रेस बरोबर असाल, तुमची जातीवादी प्रवृत्ती आम्हाला माहितीये आणि तुम्हाला तुमच्या जातीवादी प्रवृत्ती बरोबर मातीत गाडल्याशिवाय इकडचे आंबेडकरवादी राहणार नाहीत हे आपण सर्वांनी आज ठरवलं पाहिजे आणि ह्याचा आपण करारा जवाब हा मतदानातनं दिला पाहिजे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लढाईसाठी एक खूप महत्वाचं हत्यार दिलं होतं, एक शस्त्र दिलं होतं आणि त्या शस्त्राला, त्या हत्याराला आपण म्हणतो भारताचं संविधान. आणि हेच संविधान घेऊन, याच संविधानातून आपल्याला मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. तो मतदानाचा अधिकार घेऊन आपण लढणार आणि इन्शाअल्लाह यावेळेस आपण जिंकणार. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना जाता जाता एवढीच एक विनंती करतो की 20 तारखेला आपण आपलं मत वाया घालवू नये. आपण भाजपला मत देणार नाही हे आपल्या सर्वांचं ठरलंय की नाही. आणि दुसऱ्या बाजूला शिवसेनेला दिलेलं मत हा भाजपला दिलेलं मत आहे. कारण अनिल देसाई असतील, आदित्य ठाकरे असतील, संजय राऊत असतील, उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, हे सर्व निवडणुकीमध्ये नंतर देवेंद्र फडणवीसांच्या मांडीवरती जाऊन बसणार आहेत आणि भाजपमध्ये सामील होणार आहेत. म्हणून जर आपल्याला भाजपला हरवायचं असेल तर आपल्या सर्वांना एकच पर्याय, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की येत्या 20 तारखेला आपण सर्वांनी जास्तीत जास्त मतदानाने अबुलभाईंना निवडून आणावं, गॅस सिलेंडरवरती मतदान करावं आणि एकदा ह्या मुंबईमधनं, या मुंबईच्या साऊथ सेंट्रलवरनं राहुल शेवाळे नावाचं भूत उतरावं एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो.